नमस्कार, मी प्रदीप नणनकर. आपण पाहत आहात इंद्रधनुष्य. बघा, जागा वाटपाचा तिढा काही केल्या सुटत नाही. काय आहे, शिवसेना उबाठा गट हा महाविकास आघाडीत सर्वात आक्रमक आहे, सर्वात कमी ताकद आणि सर्वात आक्रमक. हे काँग्रेस हा देशातला सर्वात बलाढ्य त्या महाविकास आघाडीतला पक्ष, पण या काँग्रेसला गुडघे टेकायला लावायचं काम उबाठा करते आणि त्यामुळेच काँग्रेसवाले देखील आक्रमक झालेत. सांगलीच्या जागेवरती काँग्रेसला आपला उमेदवार वसंतदादा पाटील यांचा वंशज उभा करायचा होता, मात्र तोपर्यंत शिवसेनेने तिकडे उमेदवार जाहीर करून टाकला. काँग्रेसच्या मंडळींचं तिळपापड झाला. अगदी नाना पटोले असतील, विश्वजित कदम असतील, सगळ्या काँग्रेसच्या मंडळींनी याबद्दल केवळ नाराजी व्यक्त करून गप्प बसले नाहीत, थेट दिल्लीपर्यंत, अगदी खरगेपर्यंत ही मंडळी पोचली. राहुल गांधींना हे सांगितलं. बघा, ते हे सगळं सांगितल्यानंतर संजय राऊत हे काहीतरी अफलातूनच आहेत. ते काय म्हणाले, सांगलीच्या एका जागेसाठी काँग्रेस देशाचं पंतप्रधान पद गमावणार आहे का? बघा, वाक्य किती भारी आहे. म्हणजे आता पंतप्रधान पद हे एका जागेमुळं फक्त शिल्लक आहे. म्हणजे एक जागा मिळाली की पंतप्रधान पद मिळणार काँग्रेसला. आम्हाला आश्चर्य असं वाटलं की एका जागेसाठी खरं तर आम्हाला उद्धव ठाकरेलाच पंतप्रधान व्हायचं आहे ना, मग ते कसं काय काँग्रेसकडे जाऊ देणार आहेत? काय बोलतोय आपण की काय पुढच्यावरती आक्रमक बोलायचं म्हणजे किती बोलायचं. पण अशा भूलभुलैयाला काँग्रेसही भुलायला तयार नाही. काँग्रेसने पण ठरवलं आहे की काय वाटेल ते झालं तरी चालेल, अशा पद्धतीची दादागिरी आम्ही सहन करणार नाही. संजय निरुपम यांनी 2च दिवसापूर्वी जाहीर केलं की मला पण बघायचं आहे की आमचे नेते किती एकूण फर्म राहतात कार्यकर्त्यांसाठी. या पद्धतीनं जर नेते वागले तर मग शिवसेना तुम्हाला गुडघ्यावर वाकवायलाच लावेल. संजय निरुपमांनी देखील असा विषय लावून धरला आहे. काँग्रेस त्या जागेसाठी, निरुपमांच्या जागेसाठी, तिकडं जिथं अमोल कीर्तीकरांची उमेदवारी जाहीर केली, याबद्दल काय भूमिका घेणार आहे हे बघितलं जाणार आहे. भिवंडीच्या जागेवरती शरद पवार आणून बसलेत. म्हणजे हा तिढा आहेच आहे, 4-5 जागेचा आहे. मार्गी काय लागतं ह्यातनं बघायचं आपण. हे जसं इकडं आहे तसं अजूनही सांगितलं काय होतं की आम्ही सर्व जागा 48 जागेवरचा विषय 28 तारखेला क्लिअर होईल असं अजितदादांनी सांगितलं होतं पत्रकारांना. मी मराठीत बोलतो असं ते म्हणाले होते. अर्थात देवेंद्र फडणवीसांनी तारीख जाहीर केलेली नाही, एकनाथ शिंदेनी तारीख जाहीर केलेली नाही. कदाचित 1-2 दिवसामध्ये होईल. पण वेगवेगळे प्रश्न आहेत. म्हणजे ठाण्याची जागा, ठाण्यात एकनाथ शिंदे हे तिकडून निवडून आलेले, त्यांचा जिल्हा, पण त्या जिल्ह्यात भाजपची ताकद अधिक असल्यामुळे ती जागा आम्हाला मिळाली पाहिजे. कारण तिकडचे राजन विचारे जे खासदार 10 वर्षापासून आहेत ते उबाठाच्या सोबत आहेत. मग तुमच्याकडे तिकडे खासदार नाही आहे, त्यामुळं आत्ता आहे त्या संख्याबळावरती आम्हाला जागा मिळाली पाहिजे असं भाजप दावा करत आहे. बघा, म्हणजे असे प्रश्न असे वाढत आहेत. कारण काय आहे की अनेक गोष्टी, म्हणजे समजा साताऱ्यातनं उदयनराजेंना जागा द्यायची असेल, जी राष्ट्रवादी त्याचा दावेदार होता, मग राष्ट्रवादीला पुन्हा कुठली तरी जागा दिली पाहिजे. आत्ता बारामतीच्या विषयामध्ये जे विजय शिवतारे यांनी मोठी गर्जना केली होती, काय वाटेल ते झालं तरी मी उभं राहणार, पण त्यांची भेट ही उपमुख्यमंत्री अजितदादा, देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. ते निर्णय हे जाहीर करणार आहेत 29 तारखेला. त्यामुळे ते काय होतं हे पण महत्त्वाचं आहे. अशा अनेक ठिकाणच्या प्रॉब्लेम आहेत. म्हणजे बघा, आता रश्मी बर्वे रामटेकच्या काँग्रेसच्या उमेदवार, त्यांचं जात प्रमाणपत्र अवैध ठरलेलं आहे. आता पुन्हा नव्याने तिकडे उमेदवार दाखल करता येणार का, किंवा मग कोणाला पाठिंबा देणार काँग्रेस, असे प्रश्न उभे राहणार आहेत. कारण मुदत संपली तिथली.
अर्ज भरण्याची आणि त्यामुळे काँग्रेस तिकडं मोठ्या अडचणीत सापडलेली आहे. असे प्रत्येकाचे प्रश्न आहेत. म्हणजे आता बंडखोरी बुलढाण्यातनं शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आता तो काढून घेणार काय अजून माहिती नाही. असं हे सगळे जे विषय चालू आहेत ना, त्यातून नवे प्रश्न निर्माण होत आहेत की आमचं सगळं झालं आहे, आमचं 90% पूर्ण झालं आहे, आमचं जवळजवळ 100% 99% पूर्ण झालं आहे असा दावा दोन्ही बाजूंनी केला जात असला तरी प्रश्न अजून सुटलेले नाहीत. अर्थात या खेळी असतात राजकारणामध्ये. महाविकास आघाडी आणि महायुती समोरचं कोणाचा प्रश्न अगोदर सुटतो, कोण अगोदर घोषणा करतं याची वाट बघत असतात. कारण त्यातनं अतृप्त आत्मे काय निर्णय करतात, मग त्यांना काय संधी द्यायची, या सगळ्या एकमेकावर कुरघोड्या करण्याचे विषय आहेत आणि त्याची प्रतीक्षा दोन्ही गटामध्ये आहे आणि म्हणूनच या निर्णयाला विलंब होतोय. आता हे सगळे निर्णय एकदा कधी जाहीर होतात याची उत्कंठा संपूर्ण महाराष्ट्राला लागलेली आहे. कारण त्यावरच पुढच्या सगळ्या गोष्टी पुन्हा आढाखे कसे असतील, प्रचारातले मुद्दे काय असतील, कोण काय सांगणार आहे, देशात होणाऱ्या विविध राज्यातल्या निवडणुकांच्या बाबतीत कसं होतं बघा. आता मी अगदी बिहारचा विषय असू द्या. बिहारमध्ये राजदनी काँग्रेसला 9 जागा दिल्या, पण त्या कुठल्या दिल्या? तिकडच्या जाणकारांचं असं म्हणणं आहे की ज्या जागेवरती काँग्रेस कधी निवडून आली नव्हती, ती निवडून येऊ शकत नाही, राजदही तिथं निवडून येऊ शकत नाही, अशा जागा काँग्रेसला देऊन टाकलेल्या आहेत. काँग्रेसनी ज्या जागा मागितल्या होत्या त्या जागा काँग्रेसला देण्यात आल्या नाहीत. म्हणजे यातून जी कुरघोडी केली जाते, जो मोठा ताकदवान पक्ष असतो तो छोट्या पक्षाला चिरडू पाहतो, त्रास देऊ पाहतो. त्यांची आता गरज असल्यामुळे त्यांना युती करावी लागते. कारण देशात असे प्रश्न निर्माण झाले आणि प्रत्येक ठिकाणी जर भांडण केलं तर मग कोणच जवळ येणार नाही, मग पुन्हा कानफाट्या नाव पडेल. अगोदरच काँग्रेस अडचणीत आहे. आता ह्या सगळ्या गटातटाच्या आणि युतीच्या राजकारणामध्ये पुन्हा प्रत्येक ठिकाणी कोणी काँग्रेसची बकोटी धरते, कोणी काँग्रेसचं नाक दाबतंय, असे प्रश्न निर्माण होत आहेत. या प्रश्नातून काँग्रेस बाहेर पडण्याचा कसा प्रयत्न करणार हे आगामी काळामध्ये आपल्याला दिसणार आहे. धन्यवाद. आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा.